नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठी या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025चा निकाल आज अखेर जाहीर झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या निकालाबाबतची अधिकृत माहिती आणि पुढील प्रक्रिया पाहणार आहोत. मित्रांनो, 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेसाठी एकूण 46,068 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 38,558 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले होते. आज म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर निकाल कसा पाहायचा ते आपण या ठिकाणी पाहू. आपण गुगल क्रोमवर जायचं आहे. त्या ठिकाणी MSCE पुणे असं सर्च करायचं. तुम्हाला पहिलाच टॅब येईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा. त्यावर क्लिक करा आणि मग त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अबाउट डिपार्टमेंट या सेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व परीक्षेचे निकाल दिसतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 निकाल. या ठिकाणी तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रसिद्धी निवेदन दिसेल. त्यानंतर गुणवत्ता यादी जी आहे ती पहिली, दुसरी आणि तिसरी अशा 3 याद्या दिसतील. या याद्यांमध्ये आपल्याला जास्त कडून कमीकडे अशा प्रकारे गुणदान याद्या तुम्हाला पाहता येतील. म्हणजे सर्वात अधिक गुण असलेल्या व्यक्तीवरती आणि त्यानंतर कमी कमी असलेले असे सर्वात अधिक गुण म्हणजेच बघा, या ठिकाणी पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी. तर आपण पहिली यादी पाहू. पहिल्या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता 171 गुण घेतलेले 2 व्यक्ती या यादीमध्ये आहेत. त्यानंतर मग 170 आहे, 169, 168 अशा प्रकारे कमी कमी गुणदान झालेली जे आहेत ते तुम्हाला दिसतील. आणि तुम्हाला एकतर रजिस्टर नंबर किंवा रोल नंबर या ठिकाणी टाकून आपलं जे निकाल आहे ते तुम्ही चेक करायचा आहे. त्यानंतर दुसरी यादी आहे बघा. दुसऱ्या यादीमध्ये 118 पासून सुरुवात आहे. त्याच्यानंतर तिसरी यादी आहे. तिसऱ्या यादीमध्ये सर्वात कमी म्हणजे या ठिकाणी 43, 40, 41, 42 असे मार्क्स असलेले लोक या तिसऱ्या यादीमध्ये आहेत. बघा, तुम्हाला आता नेमकं करायचं काय आहे. ज्या उमेदवारांनी TET आणि CTET या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांनी सर्वात आधी कोणती परीक्षा उत्तीर्ण केली याची माहिती भरण्यासाठी संकेतस्थळावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. काही दिवसामध्ये किंवा उद्या परवामध्ये ती लिंक तुम्हाला त्या ठिकाणी येईल आणि ती तुम्हाला माहिती भरायची आहे. माहिती भरताना आपला प्रवर्ग आणि दिव्यांगत्व या गोष्टी अर्जात नमूद केल्याप्रमाणेच असल्या पाहिजेत, याची तुम्ही मात्र काळजी घ्यायची आहे. ज्या सर्व शिक्षक बांधवांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे त्या सर्वांचे प्रतिमा मराठी या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. ही माहिती तुमच्या इतर शिक्षक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. शिक्षण क्षेत्रातील अशाच नवनवीन अपडेट्स आणि शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.